विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर अर्जुन स्टडी स्टुडिओ। तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान पाठ 3 सजीवातील विविधता आणि वर्गीकरण या पाठाचे स्वाध्याय बघणार आहोत। तरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि असेच अभ्यासपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या व्हिडिओमार्फत मिळेल। तर चला तर व्हिडिओला सुरू करूयात। प्रश्न पहिला, सांगा मी कोणाशी जोडी लावू? तर यामध्ये आहे क गट आणि ब गट। क गटमध्ये उभयचर पृष्ठवंशीय खावले असणारे, ब गट माकड साप बेडूक। याचे उत्तर आहे उभयचर बेडूक पृष्ठवंशीय माकड खवले असणारे साप। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता। त्यानंतर प्रश्न दुसरा बघूयात, आमच्यात वेगळा कोण? आमच्यात वेगळा कोण? तर यामध्ये आहे अ बुरशी, भूक्षत्र, शेवंती आणि स्पायरोगायरा। ते याचे उत्तर आहे शेवंती। आ आंबा, वड, ताड, हरभरा आणि याचे उत्तर आहे ताड। ई द्राक्ष, संत्रे, लिंबू, जास्वंद, याचे उत्तर आहे जास्वंद। ई सूर्यफूल, वड, ज्वारी, बाजरी। तर यापैकी तुम्हाला माहित आहे की वड मोठे झाड आहे, त्यामुळे वेगळे वड आहे। त्यानंतर उ पेरू, मुळा, गाजर, बीट। उत्तर पेरू, कारण की बाकी सर्व पदार्थ हे जमिनीच्या आतमध्ये उगतात। उ हरिण, मासा, मानव, कृमी। मासा, कारण की तो पाण्यामध्ये पोहू शकतो, श्वास घेऊ शकतो। तिसरा प्रश्न, आमच्यात फरक काय आहे? सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती। त्याचे उत्तर आहे सपुष्प वनस्पती। ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात। 2 अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पाने हे अवयव असतात। अपुष्प वनस्पती, ज्या वनस्पतींना फुले येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात। अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पाने अवयव असतातच असे नाही। 2 वृक्ष, झुडूप। उत्तर वृक्ष उंच वाढतात, त्यांचे खोड टणक व मजबूत असते, त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात। वृक्ष हे उंच व आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात। झुडूप जमिनीलगत वाढतात, त्यांचे खोड जाड व टणक असते, जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात। वृक्षांच्या तुलनेत झुडुपांची उंची व आकार लहान असतो। ई पृष्ठवंशीय प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी। उत्तर पृष्ठवंशीय प्राणी, पाठीचा कणा असलेला प्राण्यांना पृष्ठवंशीय म्हणतात। साप, मानव, पक्षी, मासा, कांगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत। अपृष्ठवंशीय प्राणी, पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना अपृष्ठवंशीय म्हणतात। गोगलगाय, झुरळ, गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसल्याने ते अपृष्ठवंशीय प्राणी आहेत। सत्य की असत्य ओळखा। गोगलगाय हा जलचर प्राणी आहे। उत्तर असत्य। आ उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात। उत्तर सत्य। ई पृष्ठवंशीय प्राण्यांत मेंदूंचे कार्य अधिक विकसित झालेले असते। उत्तर सत्य। अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे। उत्तर असत्य। त्यानंतर प्रश्न 5वा, 2 नावे लिहा। सपुष्प वनस्पती। उत्तर गुलाब, शेवंती, मोगरा, आंबा, करवंद। आ अपुष्प वनस्पती। उत्तर शेवाळे, नेचे। उ द्राक्ष, वेल, द्राक्ष। उत्तर द्राक्ष, भोपळा, कलिंगड, मनी प्लांट। उ वार्षिक वनस्पती। उत्तर ज्वारी, फूल, सूर्यफूल। त्यानंतर ई वृक्ष। उत्तर वड, पिंपळ, आंबा, चिंच, साग। ई झुडूप।
उत्तर निवडुंग, कण्हेर, जास्वंद, कोरांटी. ए द्विवार्षिक वनस्पती. उत्तर गाजर, बीट. बहुवार्षिक वनस्पती. उत्तर आंबा, गुलमोहर, फणस. त्यानंतर प्रश्न 6वा आहे. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. वनस्पतींचे अवयव कोणते? उत्तर मूळ, खोड, पाने, फुले आणि फळे हे वनस्पतींचे अवयव आहेत. मुळांची कार्य कोणती? मुळांची कार्य पुढील प्रमाणे आहेत. माती घट्ट धरून ठेवते. 2 वनस्पतीला आधार देते. 3 जमिनीतील पाण्याचे व पोषण तत्वाचे शोषण व वहन करते. 4 गाजर मुळामध्ये मूळ अन्न साठा करण्याचेही कार्य करते. त्यानंतर ई सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे? उत्तर पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे. त्यामुळे सजीवांमध्ये बऱ्याच प्रमाणात विविधता आढळून येते. ते ओळखता यावे आणि त्यांच्या विविधतेचा अभ्यास करता यावा म्हणून सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता आहे. ई सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात? उत्तर सजीवांचे वर्गीकरण करताना सजीवांची पेशीनुसार रचना, आकार, उंची, त्यांचे निरनिराळे अवयव, सजीवांचे परस्परातील साम्य, भेद, सजीवांमधील असणारी वैशिष्ट्ये, त्यांचा अधिवास इत्यादी निकष विचारात घेतले जातात. त्यानंतर वेलींची काही वैशिष्ट्ये सांगा. उत्तर वेलींचे खोड अतिशय लवचिक, मऊ व हिरवे असते. त्यामुळे आधाराच्या सहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते. 2 काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात तर काही वेली जमिनीवर पसरतात. 3 मनी प्लांट सारख्या वेणीला तणाव असतात तर काकडीच्या वेणीला स्प्रिंग सारखे धागे असतात. रोपट्याची वैशिष्ट्ये सांगून उदाहरणे द्या. उत्तर 1 रोपटी सुमारे 1 ते 1.5 मीटर पर्यंत उंच वाढतात. 2 रोपट्यांची खोडे ही वृक्ष व झुडप यांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात. 3 रोपटी काही महिने ते 2 वर्ष जगतात. उदाहरणार्थ सदाफुली, तुळशी, मोगरा इत्यादी. प्राण्यांचे आणि वनस्पतीचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे कराल? उत्तर प्राण्यांचे वर्गीकरण करणारे निकष: पेशी रचनेनुसार, पाठीच्या करण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती व त्यांचा अधिवास. आणि 2 वनस्पतींचे वर्गीकरण करणारे निकष: वनस्पतींच्या खोडांचे आकार व उंची, जीवनक्रम, कालावधीनुसार व त्यांचा अधिवास. तर प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते? उत्तर 1 काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षण आवरण असते. उदाहरणार्थ कासव. काही प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. काही प्राणी वर्तणुकीत स्वतःचे संरक्षण करून घेतात तर काही प्राण्यांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी निसर्गात खास दिलेले असतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह यांना तीक्ष्ण दात, नखे आहेत. 7 आकृत्या काढा. वनस्पतीची आकृती काढून त्यामधील मूळ, खोड, पाने हे भाग दाखवा. तर मित्रांनो तुम्ही आकृती बघू शकता. ही आकृती आहे. असे नाव द्यायचे आहेत तुम्हाला, ध्यानात ठेवा. चला, धन्यवाद मित्रांनो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा. नवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि शाळेतील महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ देखील